नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. हायवे टू ग्रोथचा जो उपक्रम आहे, मनी माइंड गेम, या सिरीज मध्ये तुमचं वेलकम आणि धन्यवाद. तुम्ही सगळे मित्रांनो मॉर्निंग सुपरस्टार आहात आणि आपण आपल्या माइंडला एकदम त्याला जिम देतोय. पैशा संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपला माइंड ओपन अप करून घेणार आहोत आणि सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. आता आपण वळूया आपल्या मनी माइंड गेमच्या सिरीजकडे. सर्वप्रथम 10 ते 12 तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि इनहेल करून एक्झेल करायचे. पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची आणि निगेटिव्हिटी बाहेर काढायची. चला तर मग सुरुवात करूया या सेशनला. हा आपला पहिला सेशन आहे. श्वास घेते वेळी पूर्ण दीर्घ श्वास घ्या. पूर्ण पोटामध्ये आतमध्ये जाऊन द्या आणि पोटातूनच बाहेर येऊन द्या. हात जोडायचे, नमस्कार करायचे. सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचे. आईवडिलांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचे. नंतर नमस्कार करायचे आपल्या गुरूंना. आपले गुरु ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, प्रत्येक गोष्टीत आपल्याला मार्ग दाखवला, त्या संपूर्ण गुरूंना नमस्कार करायचे. नमस्कार करायचे आपल्या देवी देवतांना. ज्या कुठल्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवी देवतांना नमस्कार करायचे. थोर महापुरुष, साधू संत यांना नमस्कार करायचे. जे थोर महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार. छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून मी माझ्या आजच्या सेशनला सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, धन्यवाद द्यायचे तुम्हाला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सेशन 2. धन्यवाद. धन्यवाद. 10 ते 15 गोष्टींना धन्यवाद द्यायचे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या सूर्यदेवासाठी. धन्यवाद जो आम्हाला खूप एनर्जी आणि ऊर्जा देतो, त्या सूर्यदेवासाठी धन्यवाद. धन्यवाद धरती मातेसाठी. धन्यवाद या धरती मातेमध्ये जे अन्न पिकतं त्या अन्नासाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पाण्यासाठी, त्या अमृतासाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद त्या अमृतासाठी. धन्यवाद. धन्यवाद देवा, धन्यवाद. इतकं सुंदर आणि आनंदमय वातावरण बनवण्यासाठी धन्यवाद देवाचे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या सोल्जर लोकांसाठी. धन्यवाद जे मिलिटरीतले लोकांसाठी. धन्यवाद जे बॉर्डरवर राहून आमचं रक्षण करतात, त्या सगळ्या सोल्जर मिलिटरी लोकांचं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या पोलीस बांधवांचं. धन्यवाद जे पोलीस बांधव रात्रभर रक्षण करतात, रात्रंदिवस रक्षण करतात आपल्याला. कायदा सुव्यवस्थेच्या अंडरमध्ये सगळं अगदी वातावरण छानपैकी ठेवतात, त्या संपूर्ण पोलीस बांधवांसाठी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आपल्या या गव्हर्नमेंटसाठी, या शासनासाठी. धन्यवाद मित्रांनो.
हे शासनातली जी लोक आहेत ती आपल्या आयुष्य चांगलं करण्यासाठीच धडपडत आहेत, ते काम करत आहेत. त्या संपूर्ण शासनासाठी धन्यवाद. संपूर्ण गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद त्या मंत्रिमंडळांसाठी, धन्यवाद ज्या मंत्र्यांसाठी, आमदारांसाठी, खासदारांसाठी, नगरसेवकांसाठी, सगळ्यांसाठी धन्यवाद. जे सोशल वर्क करून आपलं आयुष्य बेटर करतायत, त्यासाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर्स साठी, डॉक्टर सायंटिस्ट साठी धन्यवाद. जे डॉक्टर सायंटिस्ट अहोरात्र काम करून नवीन नवीन गोष्टी शोधतात आणि त्याच्याने आपलं आयुष्य कसं वाढता येईल, आपल्या डिझीज कशा बऱ्या करता येईल, त्याच्यावरती त्या काम करतात. त्या संपूर्ण डॉक्टर्स लोकांसाठी, सायंटिस्ट लोकांसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या इंजिनियर लोकांसाठी धन्यवाद. इंजिनियर लोक जे कम्प्युटर इंजिनियर असतील, सिव्हिल इंजिनियर असतील, सगळ्या क्षेत्रातले जे इंजिनियर आहेत त्या सगळ्या इंजिनियर लोकांसाठी धन्यवाद. आमचं आयुष्य एकदम सोपं आणि साधं करण्यासाठी, एकदम इझी करण्यासाठी, प्रत्येक गोष्ट एका बोटावर करण्यासाठी त्या संपूर्ण इंजिनियर लोकांसाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद तुमच्या परिवारासाठी, माझ्या परिवारासाठी धन्यवाद. परिवारासाठी, माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद माझे स्वतःचे, धन्यवाद माझे स्वतःचे, माझे तल्लख बुद्धीचे धन्यवाद. पायापासून केसापर्यंत माझं संपूर्ण शरीराचे माझे धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद माझ्या संपूर्ण मित्रांसाठी धन्यवाद. जे माझे मित्र आहेत ते सगळ्या मित्रांसाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. माझ्या कामासाठी धन्यवाद. जे मी काम करतो त्या कामासाठी धन्यवाद. आय लव्ह माय जॉब. आय लव्ह माय जॉब. माझं खूप प्रेम आहे माझ्या कामावर. आय लव्ह माय जॉब. धन्यवाद, 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 धन्यवाद मित्रांनो. तुमच्या ऑफिससाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. निसर्गासाठी धन्यवाद. जी जी गोष्ट आजच्या सुंदर सकाळसाठी धन्यवाद. धन्यवाद तुमचे धन्यवाद. तुम्ही जे आज सकाळी इतक्या लवकर उठून सेशनला आलात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद. आता आता आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत मित्रांनो. सेशन 3 ओम बोलणार आहोत. ओमने आपण व्हायब्रेशन आपले जनरेट करतोय, आपल्या आतमध्ये व्हायब्रेशन आणतोय. त्यासाठी पहिला ओम आपण स्वतःसाठी बोलणार आहोत, दुसरं आपल्या परिवारासाठी, तिसरं आपल्या घरासाठी, चौथा आपल्या ऑफिस वर्क प्लेससाठी, चौथा आपल्या शहरासाठी, पाचवा आपल्या शहरासाठी, ऑफिससाठी, कुटुंबासाठी, मित्र परिवारासाठी, पाचवं मित्रांनो शहरासाठी, आणि सहावं आपल्या भारत देशासाठी आहे, आपल्या शहरासाठी, आणि पाचवं आपल्या राज्यासाठी, ज्या तुम्ही राज्यात राहता त्या राज्यासाठी, आणि सहावं आपल्या भारत देशासाठी, आणि सातवं मित्रांनो आपल्या या युनिव्हर्ससाठी आपण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पाठीचा कणा ताठ, दीर्घ श्वास घेऊन, मुद्रा अवस्थेत बसून दीर्घ श्वास घेऊन आणि पूर्ण ओम बोलायचंय. ओम बोलल्यानंतर 7 वेळा ओम झाल्यानंतर आपण अर्धा मिनिट तरी ते व्हायब्रेशन जनरेट जे झालेले आहेत ते व्हायब्रेशन फील करणार आहोत. ते फील करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया ओम बोलायला.
एनर्जी फील करा. आता हळूहळू हळू डोळे उघडा आणि डोळ्यासमोर तुमच्या पैशाचं झाड असेल. असंच पैशाचं झाड तुमच्या आयुष्यात आहे, ऑलरेडी आहे. फक्त त्याला तुम्हाला शोधायचंय, त्याच्यावर जी काही धूळ बसली ती आपल्याला क्लीन करायची आणि त्या ऍटिट्यूडनी त्याच्याकडे बघायचंय मित्रांनो. आणि पैशाची धूळ साफ करण्यासाठी ओपन टेक्निक आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्या चारच गोष्टींनी ही धूळ क्लीन होईल, क्लीनअप होईल आणि नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आपण अफर्मेशन देऊन त्या फीडअप करणार आहोत. तर मनी, पैसा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह. मनी, पैसा, मला मला माफ कर, मला क्षमा कर. मी तुझी रिस्पेक्ट केली नाही, तुझा आदर केला नाही. मी सतत घाबरत राहिलोय, भीती बाळगली की माझ्याकडचा पैसा संपेल, पैसा संपेल याची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पण मला माहिती आहे, धन्यवाद, की माझ्याकडे पैशाचा ओघ आहे. चार तरफ मी पैसे येत आहेत. त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद. मला तू माफ केल्याबद्दल धन्यवाद. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी जी तुला रिस्पेक्ट दिली नाही त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी जो तुला मान सन्मान द्यायला पाहिजे तो दिला नव्हता. कळत नकळत माझ्याकडून चुकीच्या गोष्टी, चुकीच्या भावना देत होतो. त्यासाठी मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला माफ केल्याबद्दल धन्यवाद. मला माफ केल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू. आय लव्ह यू. की जन्मापासून ते आतापर्यंत तू माझ्या आयुष्यात आहेस त्यासाठी आय लव्ह यू. आय लव्ह यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. थँक्यू. Money, paisa, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. मित्रांनो, मी 11 वेळा म्हणाले, तुम्हाला 108 वेळा बोलायचंय. 108 वेळा तुम्ही प्रवासात बोलू शकता, तुम्ही लंच ब्रेकच्या वेळेला बोलू शकता, तुम्ही डिनर जेव्हा रात्री झोपायच्या वेळेला बोलू शकता. मनातल्या मनात बोलायचं आहे शांतपणे. 5 ते 7 मिनिटं लागतात, त्याच्यावरती नाही लागत. जिथे तुम्ही वेटिंग करत असाल तेव्हा तुम्ही बोलत राहा. टी ब्रेक. आणि ज्याच्यासाठी बोलताय त्याचं पहिलं नाव घ्या प्रथम. जसं मी मनी पैशासाठी करतोय, तर मनी पैसा म्हणून नाव घेतलं आणि मग त्यानंतर सुरू केलेलं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि आता हे एकदा 108 वेळा बोलल्यानंतर आपल्याला अफर्मेशन द्यायची. अफर्मेशन कशी, जे माझ्या गुरूंनी मला शिकवले ते मी तुम्हाला सांगतो. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आई लव मनी, मनी लव्स मी. आई लव मनी, मनी लव्स मी. जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय तो और ज्यादा आता है, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आई लव मनी, मनी लव्स मी. आय लव मनी, मनी लव्स मी. माझ्या आतली जी भीती आहे ती निघून गेली आणि मी ओपन अप झालेलो आहे. एकदम फ्री माइंडनी ओपन अप झालेलो आहे. ओपन अप झाले आणि सगळ्या गोष्टी माझ्याकडे अट्रॅक्ट झालेल्या आहेत. सगळ्या अट्रॅक्ट झाले. या जगातली सगळ्यात चांगलीत चांगली गोष्ट फक्त माझ्यासाठी बनलेली आहे. फक्त माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी बनलेली आहे आणि ती मला मिळते. धन्यवाद देवा, धन्यवाद. धन्यवाद पैशाचे, धन्यवाद. कारण पैशामुळे मी या सगळ्या गोष्टी सहज इझिली घेऊ शकतोय. त्यामुळे पैशाचे धन्यवाद. थँक्यू. आय लव्ह मनी. आय लव्ह मनी. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे. मित्रांनो, मी शेअर मार्केट ट्रेडर आणि कोच आहे. तर माझ्या शेअर मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा मी ट्रेड घेतो तेव्हा तेव्हा माझा प्रॉफिटमध्ये होतो. कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट मित्र आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, जो माझ्यासाठी अहोरात्र काम करतो आणि माझे पैसे वाढवतो, माझी इन्व्हेस्टमेंट वाढवतो, माझी ट्रेडिंगची आयडिया वाढवतो. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. थँक्यू, 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 थँक्यू मनी, थँक्यू. मित्रांनो, असंच तुम्हाला अफर्मेशन पण द्यायचे. तुमच्या काय आता जर पाठ नसेल झाली तर लिहून घ्या. एक 7-8 ओळी तर आहेत. 7-8 ओळी जेव्हा लिहिलात, तुम्ही पाठ केलात, माझ्या बरोबर जर बोललात तर पाठच होऊन जाईल. जेणेकरून हे अफर्मेशन तुम्हाला द्यायचे. जेव्हा क्लीनअप कराल तेव्हा हे अफर्मेशन द्यायचे.
आता आता आपण पाचव्या गोष्टीकडे आपल्या वळूया, पाचवा सेशन जो आहे पॉवर टॉक. पॉवर टॉक मध्ये आपण एका पुस्तकाची सिरीज घेतोय, म्हणजे पैशा संदर्भात तुम्ही कसे करायला पाहिजे ते ब्लू वर आपण काम करतोय. पहिला प्रथम म्हणजे 10% तुमच्या इन्कमचा बाजूला करायचंय. वारंवार एकच गोष्ट मी सांगतोय, जेणेकरून तुमच्या डोक्यात फीड व्हायला पाहिजे आणि त्याचं तुम्हाला रिझल्ट यायला लागेल. 10% करायचंय, त्यानंतर एक्सपेन्सवर काम करायचंय, ते बाजूला पैसे काढायचे, ते पैसे बाजूला काढले ते पैसे इन्व्हेस्ट करायचे, सेव्हिंग करायचेत किंवा इन्व्हेस्ट करायचे. सर्वप्रथम सेव्हिंग करा आणि मग इन्व्हेस्ट करा. ते सेव्हिंग किंवा इन्व्हेस्ट जे असे कराल ते चांगल्या ठिकाणी करायचेत. त्याचं कॅपिटलला काही प्रॉब्लेम येता नाही पाहिजे असं ठिकाणी करायचे. तुमच्याकडे घर नसेल तर घर तुम्ही विकत घ्या, भले लांब घ्या, शहरापासून लांब घ्या आणि त्याला फायदेशीर बनवा. तुमचं फ्युचरसाठी इन्कम जनरेट करून ठेवा. तुमचं फ्युचरचं सेफ होईल त्याच्यासाठी म्हणजे काय तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. तुम्ही रिटायरमेंट होणार आहे हे लक्षात ठेवा. आज ना उद्या रिटायर होणार, त्यासाठी तुमच्याकडे इन्कम पाहिजे. त्या इन्कमची तयारी आज केली पाहिजे, आत्ता केली पाहिजे. तुम्ही जे काय काम करता त्यासाठी तुम्ही अजून कसं चांगलं काम करता येईल, जेणेकरून तुम्हाला अजून एक्स्ट्रा पैसे त्याच्यातनं मिळतील. त्याच वेळेत एक्स्ट्रा पैसे कसे मिळतील, जर त्या नोकरी करताय तिथे तुम्हाला काय करता येत नसेल तर तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा पार्ट टाइम काम करा, पार्ट टाइम इन्व्हेस्टमेंट करा, शेअर मार्केट शिका किंवा काहीतरी पार्ट टाइम अजून बिझनेस करा, सेल्सवरची ट्रेनिंग घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम जनरेट होईल. तुमच्या पैशाला कामाला लावा मित्रांनो, जेणेकरून तुमचा पैसा जेव्हा तुमच्यासाठी काम करेल तेव्हा तो 24 तास काम करेल आणि त्याचं कंपाऊंडिंगनी खूप मोठा इम्पॅक्ट होतो. जेव्हा तुम्ही स्वतः काम कराल मित्रांनो, त्यावेळेला तुमच्याकडे 8 तास, 12 तास किंवा 16 तासच तुम्ही काम करू शकता. पण जर तुम्ही पैशाला कामाला लागलात तर 24 तास काम करतो तो तुमच्यासाठी. आणि आजचा पॉवर टॉक आहे, जे काय तुम्ही पैशाला कामाला लावाल ते योग्य व्यक्तीची ऍडवाइस घेऊन कामाला लावा. सोनारांकडूनच सोनं घ्यायचं असतं अशी ही म्हण आहे. जसं ल- सोनाराकडून जी सोन्याची इन्व्हेस्टमेंट आहे ती सोनाराकडून घ्यायला पाहिजे. त्याच पद्धतीने पैसे जेव्हा गुंतवत आहे तर ऍडवायझर जे असतील, चांगले चांगले ऍडवायझर असतात. थोडे चार्ज होईल, पैसे लागतील, चालेल, पण ते आपले पैसे खूप वाढवून देतात, खूप फास्ट वाढवून देतात. अशा लोकांची मदत घ्या, त्यांच्याकडून काम करून घ्या आणि मग तुम्ही इन्व्हेस्ट करा. थँक्यू मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू, लव्ह यू ऑल. उद्या भेटूया. धन्यवाद. असंच ग्रो करत राहा. आपली प्रार्थना बोलूया. तेरा मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल, सभी का मंगल हो रे, हम सभी का मंगल हो रे, सबका मंगल हो, सबका कल्याण हो. धन्यवाद.